नमस्कार. सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पाचे थोड्याच दिवसात आगमन होणार आहे आणि बाप्पासाठी काही गोडाचा नैवेद्य अर्पण करण्याचा विचार करत असाल तर असे मस्त रवाळ आणि तितकेच दाणेदार सोप्या पद्धतीने चणा डाळीचे हे लाडू कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे लाडू तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याचकरता अचूक प्रमाणात हे लाडू कसे बनवायचे हे सुद्धा सांगणार आहे. सहज सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल इतके दाणेदार चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते लगेच पाहूया. तर चणा डाळीचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी चणा डाळ 4 ते 5 तास मी भिजत घातली होती. या वाटीने मी चणा डाळ घेतलेली आहे. याच वाटीने आपल्याला पुढचं सर्व साहित्य घ्यायचं आहे. तुम्ही घरातलं एक कोणतंही भांडं सेट करून घ्या. यासाठी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून मी ही चाळणीमध्ये काढून घेतली आहे. यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. 4 ते 5 तास चणा डाळ व्यवस्थित अशी भिजली जाते. नखांनी अशी तोडायला गेलं तर सहज तुटली जाते. तुम्हाला जर हे लाडू सकाळी बनवायचे असतील तर ते रात्रभर देखील ही डाळ तुम्ही पाण्यात भिजत ठेवू शकता. फक्त भिजवल्यानंतर चाळणीवर काढायची आणि त्यातलं संपूर्ण पाणी असं निथळून घ्यायचं. आता ही चणा डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे. फार घालायची नाही, थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यात ही बारीक करून घ्यायची आहे. भांडं छोटं असल्यामुळे मी ही 2 ते 3 बॅचमध्ये दळून घेणार आहे. पाणी न घालता शक्यतो दळून घ्यायची, पण जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर 1 चमचा इतकं पाणी यामध्ये तुम्ही वाढवू शकता. जेवढं पाणी कमी घालाल तेवढी चणा डाळ शिजायला कमी वेळ लागेल आणि जेवढं जास्त पाणी घालाल तेवढा जास्त वेळ लागेल. हे बघा किती मस्त चणा डाळीची पेस्ट इथे आपण करून घेतली आहे. मिक्सर चालू बंद करत ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. चमच्याने मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ती वाटली जाते. आता ही वाटलेली चणा डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊ. थोडी थोडी करून मी संपूर्ण दळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता सर्व डाळीची मी अशी पेस्ट करून घेतली आहे. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आणि ज्या वाटीने आपण चणा डाळ घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप या कढईमध्ये घालायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता, पण तुपातले लाडू हे खूप छान लागतात, त्यामुळे मी तुपामध्ये बनवले आहेत. आता हे तूप आपल्याला व्यवस्थित वितळू द्यायचं आणि गरम करून घ्यायचं आहे. तूप व्यवस्थित गरम झालंय. आता आपण जी चणा डाळीची पेस्ट करून घेतली आहे ती यामध्ये सोडायची आहे. मी दाखवते याप्रमाणे असे छोटे छोटे गोळे सोडायचे. जसे आपण मुटके सोडतो त्याप्रमाणे असे छोटे छोटे मुटके करायचे आणि या तुपामध्ये सोडायचे आहेत. असे मुटके करून तुपामध्ये तळले की चणा डाळ आपली व्यवस्थित तळली जाते, अजिबात कच्ची राहत नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 2 ते 3 मिनटं एक साईड याची आपल्याला तळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर एखाद्या झाऱ्याने हे असे उलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याच पद्धतीने तळून घ्यायचे. जोपर्यंत हे मस्त सुंदर सोनेरी रंगावर तळले जात नाही आणि कुरकुरीत होत नाही तोपर्यंत पुढचे 3 ते 4 मिनटे छान हे आपल्याला तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंग याला आलाय, मस्त कुरकुरीत झाले आहेत. असे झाले की व्यवस्थित झाऱ्याने तूप निथळून काढून घ्यायचे आहेत. डायरेक्ट भिजवलेली चणा डाळ तुम्ही जर भाजायला गेलात तर फार वेळ लागतो आणि हातसुद्धा खूप दुखले जातात. त्यामुळे अशा सोप्या पद्धतीने भिजवलेल्या चण्या डाळीचे गोळे बनवायचे आणि ते तुपामध्ये तळून घ्यायचे. उरलेल्या चणा डाळीचे सुद्धा अशाच पद्धतीने मुटके कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर आपण तळून घेणार आहोत. संपूर्ण चणा डाळीचे मुटके मी मस्त सोनेरी रंगावरती तळून घेतलेले आहे. आता या मुटक्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे यामध्ये असलेली वाफ लवकर निघते आणि लवकर थंड व्हायला मदत होते. हे मुटके आलटून पलटून तळून घेतल्यामुळे चणा डाळ आतपर्यंत मस्त शिजली गेलेली आहे. पूर्णपणे हे मुटके गार झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये असे थोडे थोडे घालायचे
आणि झाकण लावून मिक्सर चालू बंद करत ही चणा डाळ वाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आला आहे, जसे मोतीचूर लाडूची बारीक बुंदी असते अगदी त्याचप्रमाणे हे टेक्स्चर आलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चणा डाळ ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे। आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। संपूर्ण चणा डाळ मी अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घेतली आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। आता मगाशी जी आपण कढाईमध्ये चणा डाळ तळून घेतली त्याच उरलेल्या तुपामध्ये इथे मी काही ड्रायफ्रूट घेतले आहे। हे असे मी काजू आणि बदाम बारीक बारीक करून घातले। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता, नाही घातले तरी काही हरकत नाही। आता कमी गॅसवरती खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत हे ड्रायफ्रूट आपल्याला परतून घ्यायचे 2 मिनिटभर। 2 मिनिट हे मी व्यवस्थित असे कुरकुरीत तळून घेतले, अगदी व्यवस्थित हे तळले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण जो मिक्सरला जे मिश्रण वाटून घेतलं आहे यामध्ये घालायचं आणि लो फ्लेमवरती या तुपासोबत आणि ड्रायफ्रूटसोबत 2 मिनिटभर हा चुरमा आपल्याला परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचा आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। हे मिश्रण छान असं परतून झालंय। आता आपण गॅसवरती दुसरी कढाई ठेवूया आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी साखर यामध्ये घालायची आहे। तुम्हाला जर जास्त गोड लाडू आवडत नसतील तर साखर थोडी कमी करू शकता आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटं साखर विरघळून घ्यायची। 2 मिनिटात साखर व्यवस्थित विरघळली जाते। साखर विरघळली की लगेच गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि 2 मिनिटं ही साखर पुन्हा चांगली शिजवून घ्यायची आहे। पुढच्या 2 मिनिटात तुम्ही बघू शकता व्यवस्थित साखरेचा पाक तयार झाला आहे। आता हा पाक तयार झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडासा थंड करून घ्यायचा आणि असा बोटाने चेक करायचा 2 बोटाच्या मध्ये। हलकीशी याला तार येते। पाक करायचं म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन येतं, पण मी सांगितलेल्या पद्धतीने करा। मध्यम आचेवर साखर पाण्यामध्ये विरघळून घ्या, त्यानंतर पुढचे 2 मिनिट साखर आपल्याला शिजवून घ्यायची। एवढं केलं तरी एकतारी पाक तयार होतो। आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूया। ही सुद्धा मी मिक्सरला साखर घालून बारीक करून घेतली आहे। ही यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आणि गॅस लगेच आपल्याला बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यावर लगेचच तयार केलेला चुरमा या पाकामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि हा सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। व्यवस्थित हा 2 मिनिटं या पाकामध्ये चुरमा मिक्स करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला हे पातळ दिसत असेल, पण जसं हे थंड होईल तसं हे मिश्रण घट्ट होतं। आता यावरती आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे 5 मिनिटं मुरू द्यायचं आहे, म्हणजे साखरेचा पाक याच्यामध्ये व्यवस्थित मुरला जाईल आणि लाडू मस्त गोड बनतील। 5 मिनिटं इथे झाली आहेत। आता आपण लगेच झाकण काढून घेऊया। तर बघू शकता सर्व साखरेचा पाक यामध्ये व्यवस्थित मुरला गेला आहे आणि आता हे आपल्याला झाऱ्याने पुन्हा असं वर खाली करून घ्यायचं आहे, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की लगेच याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत। हे मिश्रण हाताला सोसवेल इतपत थंड झालेलं आहे। आता लगेचच आपण याचे लाडू बनवून घेऊया। तर लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी मी हाताला थोडेसे तूप लावून घेतले, म्हणजे चुरमा हाताला चिटकत नाही। व्यवस्थित असे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याचे लाडू बनवून घेऊ शकता। मी इथे मध्यम आकाराचे लाडू बनवून घेणार आहे। बघू शकता बोलता बोलता आपला पहिला लाडूसुद्धा इथे तयार झालेला आहे। अजिबात वेळ लागत नाही हे लाडू बांधून घ्यायला। सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अचूक प्रमाणात लाडू कसे बनवायचे ते सांगितले आहे। 1 वाटी चणा डाळ असेल तर 1 वाटी साखर, अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी पाणी तुम्ही घेऊ शकता। असे प्रमाण घेतले तर तुमचे सुद्धा लाडू एकदम परफेक्ट बनतील। आता दुसरा सुद्धा लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। हे मिश्रण अजिबात हाताला चिटकलं जात नाहीये,
आणि असे फटाफट याचे लाडू वळले जात आहे. रवा तितकेच दाणेदार आणि रसरशीत हे लाडू आपले इथे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे आपले लाडू दिसत आहे आणि किती रसरशीत पण झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व उरलेले लाडू तयार करून घेते. तर हे बघा, मीडियम आकाराचे मी इथं सर्व लाडू बनवून घेतलेले आहे. तुम्हाला एक जवळून पण दाखवते आणि तोडून सुद्धा दाखवते आतमध्ये किती छान आहे आपले लाडू झालेले आहे. तर एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे लाडू. तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.